अशी कशाला चालतेस? तर मग कशी चालू? मी पिठुऱ्यात दाखवला होता ना, तशी चाल, महाराणी सारखी. बरं ठीक आहे. आता तू चाल. मी आपल्याशी विवाह नाही करणार, कारण मी दुसऱ्या कुणावर प्रेम करते. जे आपण काय लिहायला सांगताय? तुला जेवढं मी सांगते तेवढंच तू लिही. मला सुरुवातीपासूनच हा विवाह करायचा नव्हता, म्हणूनच मी त्या शकुनाच्या लाडवात मेलेली पाल ठेवली होती. मी आपल्याला विनंती करीत आहे की हे संबंध जोडले जायच्या आधीच तोडून टाकावेत. आपण मनावर घेतलं तर हे होऊ शकतं. आपली दुःखी मणिकर्णिका. जी, हे घ्या. महाराज गंगाधररावांपर्यंत तुझं खत तर जरूर जाईल मणिकर्णिका, पण ते खत नाही, हे खत. म्हणताय, अगं तू तोच हार घाल ना. अरे दिवा, हार तर गायब झाला. इथेच तर ठेवून गेलो होतो. अरे देवा, सुवर्ण मुद्रा पण गायब आहे. प्राची बघ, इकडेच कुठे पडली असणार. महाराज, प्रज्ञा पितांबर पीठाचे आचार्य गंगोपाध्याय महाराजांनी पाणीग्रहण संस्कार संपन्न करण्यासाठी आपली स्वीकृती नुकतीच कळवली आहे. अहो भाग्य, आम्ही त्यांचे ऋणी आहोत. हे सौभाग्य तर आमचे भ्राताश्री रघुनाथरावांनाही प्राप्त झालं नव्हतं. मुआफी असावी हुजूर. कनीज आपली आमच्यावर न पडलेल्या नजरेने कायल झाली आणि स्वतःला रोखू नाही शकली. आपल्याला सांगायचं काय? हुजूर, आपण मल्लिका मणिकर्णिकेच्या रूपात ज्या मोत्याची निवड केली आहे, त्याच्या तेजाने केवळ झाशीचा महालच नव्हे तर सगळा बुंदेलखंड चमकून उठावा. महाराजाधिराज श्री गंगाधररावांना श्रीमंती प्रथेनुसार परिचय सभेसाठी वधू पक्षाकडून श्रीमंत नानासाहेब धोंडोपंत आणि पेशवा बाजीरावांचे सेनापती तात्या टोपे पण भेटीस येत आहेत. हो, महाराज, आम्ही परिचय प्रथेच्या निमित्ताने आपणास सहर्ष आमंत्रित करत आहोत. आमंत्रणाचा स्वीकार व्हावा. आम्ही सहर्ष स्वीकार करत आहोत. ह्या भेटवस्तू सन्मानपूर्वक ठेवल्या जाव्यात. थांबा. महाराज, हे महाराणी मणिकर्णिका यांनी पाठवलेलं पत्र आहे.
पत्र? जी. हं? झांसी नरेश गंगाधरराव. तात्याजी, हे पत्र होणाऱ्या महाराणींनी झांसी नरेश यांना संबोधित केलंय. हे सार्वजनिकरित्या वाचलं जावं. जी महाराज. अरे देवा, नाही प्राची, ती सुवर्ण मुद्रा आणि हार कोणीतरी नेलाय. इथे कुठेच नाहीये. आता काय करायचं मनुताई? काही नाही. ते पत्र तर महाराजांना आम्ही नक्कीच देणार, परंतु ती सुवर्ण मुद्रा कोणी नेली? दासी हे करण्याचं साहस नाही करणार. मग कोणी केलं हे? प्रिय राजन, मी मणिकर्णिका आपणास हे पत्र अशासाठी लिहित आहे की मी प्रारंभापासूनच तात्याजी, थांबलात का? वाचा तात्याजी. आणा ते पत्र आम्हाला द्या, आम्ही स्वतः वाचू. नाही महाराज, तसं काही नाहीये. वास्तविकतः महाराणी मणिकर्णिकाजींनी अशा सुंदर शब्दांचा उपयोग केला आहे की मी काही क्षणांसाठी अगदी भारावून गेलो होतो. मग वाचा तात्याजी. असा एकट्याने आनंद का घेताय? सर्वांना ऐकायचंय. जी महाराज, की मी आरंभापासूनच आपली मोठी प्रशंसक आहे. आणि आपल्या नाट्य प्रतिभेचा मी मनापासून आदर करते. खरं तर आभार प्रकट करण्यासाठी शब्द सुचणं कठीण झालंय मला, किंतु माझ्या भावना प्रकट केल्याविना राहवतही नाहीये मला. आपण या सांप्रत दुष्कर अशा काळी जेव्हा इतर मोठमोठे राजे महाराजे त्या धूर्त फिरंग्यांच्या चरणांवर स्वतःचे मुकुट ठेवत आहेत, तेव्हा आपण धरती मातेच्या स्वाभिमानाचे केवळ रक्षणच केलेलं नाही, तर एक गौरवशाली सम्राट असण्याचा परिचय पण दिला आहे. त्याशिवाय आपला दूरदर्शीपणा या गोष्टीतूनही दिसून आला जेव्हा माझ्यासारख्या एका सामान्य मुलीला झाशीच्या महाराणीसाठी योग्य समजलात. मी मणिकर्णिका आपल्याला वचन देते की आपण माझ्या केलेल्या निवडीच्या निर्णयाला मी न्याय देईन आणि झाशीच नव्हे
तर संपूर्ण बुंदेलखंडाच्या हितासाठी समर्पित राहीन. आपली मणिकर्णिका. छान पत्र आहे. तात्या, माननीय मोरोपंतांना सूचित करावं की आम्ही परिचय प्रथा समारंभात उपस्थित राहण्यास उत्सुक आहोत. जशी आज्ञा महाराज. नरसिंहरावजी, जी महाराज. दुर्गाबाईच्या वाड्यात आमच्या जाण्याचा प्रबंध केला जावा. जशी आज्ञा महाराज. तात्या, अहो आज तर अनर्थ घडणार होता. अनर्थ? तात्या महाराज, मला आपलं तात्पर्य समजलं नाही. हे वाचा. प्रिय राजन, मी मणिकर्णिका. आपणास हे पत्र अशासाठी लिहित आहे की मला प्रारंभापासूनच आपल्याशी विवाह नव्हता करायचा. नव्हता? काय? हे पुढे वाचा आणखी. यासाठीच मी त्या शकुनाच्या लाडवात ती मेलेली पाल ठेवली होती. मी आपल्याला विनंती करते राजन की हे संबंध बनायच्या आधी तोडून. परंतु आपण तर सर्वांसमक्ष. तात्या महाराज, आज आम्हाला पहिल्यांदाच हे असं जाणवलं आहे की इथे झाशीतही आमच्या मनूचं कोणीतरी आपलं आहे. तुम्ही ज्या कठीण परिस्थितीतून तिला वाचवलं आहे, हा तात्या टोपे जीवनभर आपला आभारी राहील. नाही तात्या, नाही. ही वेळ आभार प्रकट करण्याची नाहीये. आपल्याला तर हे शोधून काढायचंय की महाराणी मणिकर्णिकांच्या नावाने हे पत्र लिहायचं धाडस कोणी केलं असावं. आम्हाला तर असं वाटतंय की मणिकर्णिकांचा कोणी शत्रू आहे. मणिकर्णिकेचा शत्रू? तिने कोणाचं काय वाकडं केलंय? हेच तर शोधायचंय तात्या, की असं कोण आहे ज्याला महाराजांच्या गादीच्या सोबतच महाराज देखील हवे आहेत. मानुताई, बहुतेक कोणीतरी हात चोरलाय. प्राची, आम्हाला त्याची चिंता नाहीये. सुवर्ण मुद्रा हरवल्याचं दुःख आहे. आता आम्ही हे कसं सिद्ध करणार की समर सिंगने जे सांगितलं होतं ते. तात्या गुरु, तात्या गुरु,
आम्हाला आपल्याशी काही बोलायचंय. मला पण तुझ्याशी काही बोलायचंय म्हणू. आधी सांग की तू महाराज गंगाधर रावांना एखादं पत्र लिहिलं होतंस हो, आम्ही पण त्याच बाबतीत बोलणार होतो आपल्याशी. का का केलंस असं तू म्हणू? आणि जर तुला असं करायचंच होतं तर फक्त एकदा तुझ्या ह्या तात्या गुरुला विचारायचं तरी होतंस. तात्या गुरु, आपल्याला त्या पत्राच्या बाबतीत कसं काय कळलं? महाराजांच्या दरबारात हे कळलं. ही पहा. तात्या गुरु, आपल्याला ही महाराजांच्या दरबारात मिळाली? हो, ह्याच पत्रात लपेटलेली होती ही सुवर्ण मुद्रा. तात्या गुरु, आम्ही ते पत्र लिहिलं होतं परंतु महाराजांकडे पाठवलं नव्हतं. काय? तर मग हे पत्र दरबारात कसं पोहोचलं? तात्या गुरु, हे आम्ही नाही लिहिलंय. काय? हे तू काय बोलतेस म्हणू? तात्या गुरु, आपल्याला वाटतं की मी असं घृणास्पद पत्र लिहू शकेन? माझी खात्री आहे की माझी मनू असं घृणास्पद कृत्य कधीही करणार नाही. तात्या गुरु, आम्ही जे पत्र लिहिलं होतं त्याच्यासोबत आम्ही ती सुवर्ण मुद्रा ठेवली होती जी आमच्या कक्षातून कोणीतरी चोरली. आम्ही कधीपासनं ती मुद्रा शोधतोय. अरे देवा, हे तर अति झालं आता. तात्या गुरु, आम्ही जे पत्र लिहिलं होतं त्यात महाराजांना सावध केलं होतं की महालातली एक महिला त्या फिरंग्यांना फितूर होऊन कारस्थान करते. बाळे पिठूर नाही आहे. तिथे तर श्रीमंत सरकारांचे केवळ फिरंगीच शत्रू होते. परंतु इथे झाशीमध्ये पावला पावलावर कारस्थानांचं जाळं विणलं जात आहे. केवळ फिरंगीच नव्हे, महाराज गंगाधर रावांचे आपले स्वकीय त्यांना मारायचं कारस्थान रचत आहेत. मनू, बाळा, कुणालाही अजिबात चाहू लागता कामा नये की तुझ्या मनामध्ये काय चाललंय. हीच एखाद्या दक्ष आणि निपुण महाराणीची ओळख आहे. आणि मला ठाऊक आहे की झाशीची महाराणी बनल्यानंतर तू एक इतिहास रचशील. इतिहास